जॉईन झाले सगळे. व्हिडिओ का ऑफ आहेत? व्हिडिओ ऑन हवेत, कारण जसं म्हटलं आज सगळे प्रॅक्टिकल आहेत 1 तास आपले. ओके, सो मलाही समजणार नाही. व्हिडिओ ऑन करा म्हटलं की गायब होतात. ओके, सो मलाही समजणार नाही. व्हिडिओ ऑन असतील तर काय होईल, तुमची एनर्जी पण तुम्ही प्रॅक्टिकल व्यवस्थित करताय का, करेक्ट वेळी करताय का, तेही मला कळेल. ओके, आणि माझी एनर्जी, आपल्या सगळ्यांची एनर्जी एकमेकांना मिळते. सो स्टार्ट करूयात. बघा, आज खूप महत्वाचा पार्ट आहे. आज आपण शिकणार आहे की रेकीला कॉल कसा करायचा. रेकीला कॉल करणं म्हणजेच काय, तर रेकी या दिव्य ऊर्जेला, ब्रह्मांडीय ऊर्जेला आवाहन करायचंय आणि ती एनर्जी आपल्या शरीरामध्ये प्रवाहित करायची. आपल्या शरीरामध्ये प्रवाहित करून प्राणशक्तीसोबत आपल्या शरीरासोबत ती आपल्याला कनेक्ट करायची. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल शांत जागी बसायचंय. कामं हातातली थोडा वेळ काढून ठेवायचे. शिंदे मॅडम, प्रणाली मॅडम, ओके, कामं काही काळ 1 तास कामं बाजूला ठेवा. कामं रोजचीच आहेत, होतच राहणार आहेत. ओके, सो एका जागी शांत बसायचंय. मधु मॅडम, झालं का? आवाज येत नाहीये मॅडम. अनम्यूट करून बोलायचंय. चलो पटापट जागेवरती यायचं सर्वांनी. ओके, काय करायचंय, फर्स्ट ऑफ ऑल नमस्कारच्या पोझिशन मध्ये बसायचंय. अगदी शांत ठिकाणी बसा, कुठलाही डिस्टर्बन्स नकोय. आता माझ्या पाठीमागून तुम्ही तिकडे मनामध्ये म्हणायचंय. मी सगळ्यांना इकडे म्यूट करून ठेवते. ओके, रेकीला आपण आता आवाहन करतोय, कॉल करतोय. मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता गुरुजनांची आभारी आहे. मी या युनिव्हर्सची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता 3 वेळा आपल्याला आवाहन करायचंय, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. कल्पना करा की ब्रह्मांडामधून एक व्हाईट लाईट, एक दिव्य एनर्जी तुमच्या सहस्त्रार चक्रामधून, क्राउन चक्रामधून संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. ही व्हाईट लाईट तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये आलेली आहे. डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायचंय. सहस्रार चक्रामधून एक व्हाईट लाईट, ब्रह्मांडातून व्हाईट लाईट आलीये, ती तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवेश करत आहे. मूलाधार चक्रामधून पुन्हा वरती अनाहत चक्रापर्यंत आलेली आहे. अनाहत चक्रामधून ही दिव्य ऊर्जा तुमच्या दोन्ही शोल्डर्स मध्ये आलेली आहे. शोल्डर्स मधून तुमच्या दोन्ही हातांमध्ये ही ऊर्जा प्रवाहित होत आहे आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आता हात समोर कप शेप मध्ये घ्यायचे. तळ हातांमध्ये जी ऊर्जा तुमच्या प्रवाहित होतीये, एक सेन्सेशन तुम्हाला जाणवत असतील, त्याचा एक परवा आपण बघितलं की त्याचा ची बॉल आपल्याला तयार करायचा आहे. एनर्जीचा एक व्हाईट बॉल आपल्याला तयार करायचा आहे. ओके, हा व्हाईट बॉल क्राउन चक्रावरून संपूर्ण शरीरावरती आपल्याला सोडून द्यायचा आहे, स्प्रेड करायचा आहे. हा बॉल घ्यायचा आहे आणि क्राउन चक्रावरून संपूर्ण शरीरावरती आपल्याला सोडून द्यायचं. हे झालं तुमचं प्रोटेक्शन शीट. ओके, ज्या क्षणी तुम्ही म्हणता की दिव्य रेकीची ऊर्जा माझ्या दोन्ही हातांमध्ये प्रवाहित होते, प्रवाहित होते किंवा प्रवाहित होत आहे, त्यावेळेला, त्या क्षणी ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्या हातामध्ये वाहू लागते. व्हायब्रेशन, सेन्सेशन तुम्हाला फील होऊ लागतात. आणि नाही फील झालं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही फर्स्ट टाइम करताय, स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिसनी ही ऊर्जा किंवा हे तुम्हाला अनुभव तुमचे वाढत जातील. ओके, सो आता काय करायचंय, रेकीचं हिलिंग कसं द्यायचंय आपल्याला. बघा, तुमचा कुठलाही एखादा बॉडी पार्ट दुखत असेल, सपोज तुमचे डोळे दुखतात आहे, डोकं दुखत असेल, शोल्डर दुखत आहेत किंवा गळा दुखतोय, घसा दुखतोय किंवा हाताचा कोपर दुखतोय, त्या ठिकाणी आपल्याला हँड्स रब करायचे. समजा हाताचा कोपर दुखतोय तर तिथे कपशेप मध्ये हात ठेवायचे. ओके, आणि हिलिंग द्यायचंय 5 ते 10 मिनिट. हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायचंय. सपोज तुमचे डोळे दुखत असतील, चष्मा काढून ठेवायचा आहे आणि डोळ्यांवरती कपशेप मध्ये आपल्याला हात घ्यायचे आणि तिथे आपल्याला 5 ते 10 मिनिट रेकीचं हिलिंग द्यायचं. हिलिंग, ती एनर्जी पास करायची. हातामधून व्हायब्रेशन सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी रेकीचं हिलिंग द्यायचंय. डोकं दुखत असेल, हँड्स रब करायचा, एनर्जी हातामध्ये क्रिएट करायची आणि आपल्या कपाळासमोर, डोक्यासमोर कप शेप मध्ये हात धरायचे आणि तिथे आपल्याला रेकीचं हिलिंग पास करायचं. किती वेळ? 5 ते 10 मिनिट. ओके, आज आपण फक्त रेकीचं हिलिंग कसं द्यायचं ते बघणार आहोत. उद्या आपण अफर्मेशन सहित कसं द्यायचं, अफर्मेशन आपण शिकणार आहोत. मग हिलिंग बरोबरच अफर्मेशन कसं द्यायचं तेही आपण उद्या शिकणार आहोत. ठीक आहे,
सो आता एवढंच बघायचं की एखादा तुमचा कुठला शरीराचा पार्ट दुखत असेल त्या जागेवरती, सपोज छातीमध्ये दुखतंय तर कप शेपमध्ये हात करायचे छाती समोर आणि तिथे आपल्याला हिलिंग द्यायचंय. आणि जाणीवपूर्वक बघा तुम्हाला काय एनर्जी फील होते, कुठले सेन्सेशन तुम्हाला जाणवतात. ओके, जो कुठला तुमचा बॉडी पार्ट दुखतोय तिथे आपल्याला रेकीचं हिलिंग द्यायचंय दररोज. आता पुढे जाऊयात. आता आपण आज शिकणार आहे की ऑरा म्हणजे काय. कोणाला माहितीये ऑरा म्हणजे काय, कशाला म्हणतात? तुमच्या भाषेमध्ये उत्तर द्यायचंय, काही अडचण नाहीये. ऑरा म्हणजे काय माहितीये कोणाला? बेसिक नॉलेज आहे का? ओके, ठीक आहे. बघूया. तर ऑरा म्हणजे काय बरं? ऑरा म्हणजे आपल्या शरीरामधून बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स. ओके, आता आपल्याला ते दिसतात का, फक्त फील होतात? पण आज आपण प्रॅक्टिकल काही घेणार आहोत. ऑरा कसा बघायचा, कसा चेक करायचा ते पाहणार आहोत. ठीक आहे. ऑरा म्हणजे काय, शॉर्टमध्ये सांगते की आपल्या शरीरामधून बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स. आपल्या फिजिकल बॉडीच्या बाहेर जे अदृश्य असं प्रकाशाचं वलय असतं. पुन्हा एकदा सांगते, आपल्या फिजिकल बॉडीच्या बाहेर अदृश्य असं प्रकाशाचं एक वलय असतं. त्यालाच ऑरा, इंग्लिशमध्ये ऑरा म्हणतात, मराठीमध्ये आभामंडळ किंवा वलय असं म्हटलं जातं. ठीक आहे. बॉडीमधून बाहेर पडणारे व्हायब्रेशन्स, इनव्हिजिबल असं प्रकाशाचं वलय असतं, त्याला ऑरा असं म्हटलं जातं. आता बघा, स्क्रीन शेअर करते मी, एक सेकंड. तर बघा, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये काही देवी देवता संत महात्म्यांचे फोटो असतात. तुम्ही कधी निरीक्षण केलंय का त्याचं? बघा इथे दिलेले स्क्रीनवरती बघा. तर हे देवी देवता किंवा संत महात्मे असतात, त्यांच्या तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं असेल तर त्यांच्या पाठीमागे डोक्याच्या सभोवती प्रकाशाचं एक वलय आपल्याला दिसतं. ओके, तर ते काय आहे? त्यांचा ऑरा. इथे व्यास ऋषींचा इथे फोटो आहे बघा, इथे त्यांच्या डोक्याच्या सभोवती व्हाईट कलरची एनर्जी आहे, तो आहे त्यांचा ऑरा. इथे गौतम बुद्ध, इथे गोल्डन कलरची, येलो कलरची एनर्जी दिसते, हे प्रकाशाचं वलय आहे, तो आहे त्यांचा ऑरा. इथे आहेत साईबाबा. ओके, तर अशा पद्धतीने तो ऑरा आपण बघणार आहोत. तर बघा, प्रत्येकाचा ऑरा वेगवेगळा असतो. आवाज नाही येतो. ओके, आता येतोय का आवाज? ओके, येतो. कुठे होतो आपण? येस, तर प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टींना ऑरा असतो. अगदी झाडं, पानं, फुलं, फळं सगळ्यांना ऑरा असतो. तो आपण चेक करणार आहे. जसं मी मगाशी म्हटलं की आधी जे साधू संत महात्मे होऊन गेले त्यांना उघड्या डोळ्यांनी समोरच्या व्यक्तीचा ऑरा पाहू शकत होते, कारण त्यांची साधना तेवढी होती, तेवढा जप, तेवढ्या सिद्धी त्यांना प्राप्त होत्या. आपण त्या लेवलला पोहोचलोय का? सो आज आपण काही छोट्या छोट्या टेक्निक बघणार आहोत, त्यांनी ऑरा स्वतःचा आणि इतरांचा कसा चेक करायचा ते बघणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल बघूया की ऑरा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो आणि ऑरा दिवसभरामध्ये बदलत असतो. सकाळी माझा ऑरा ज्या कलरचा असेल त्याच कलरचा ऑरा संध्याकाळी असणार नाही. तो आपल्या फिजिकल, मेंटल, इमोशनल कंडिशनला दाखवतो. कसं काय, आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल बघूया, आपण कधी विचार केलाय का, आपण दररोज आंघोळ करतो, आपलं शरीर साफ करतो, ठीक आहे, तरी पण आपण आजारी का पडतो? कोण उत्तर देईल? छान छान ब्रँडेड सोप्स, बॉडी वॉश आपण वापरतो, शरीर शुद्ध करतो, दररोज छानपैकी आंघोळ करतो, तरी सुद्धा आजारी पडतो ना? का बरं? असं का होत असेल? कोण सांगेल? येस, चॅटमध्ये आन्सर द्यायचंय किंवा अनम्यूट करून बोलायचंय. एक सेकंड. आपला ओरा क्लीन नसतो. ऑरा क्लीन नसतो, अगदी बरोबर. कोण होतोय? सारिका मॅडम, अगदी बरोबर. का बरं? आपण शरीर तर साफ करतो, आपला ऑरा क्लीन करतो का? नाही. नाही. कारण आतापर्यंत कोणी आपल्याला शिकवलेलं नाहीये, सांगितलेलं नाहीये, आपल्याला माहितीच नाहीये की जसं आपण शरीर साफ करतो डेली बेसिसवर, त्याच पद्धतीनं आपला ऑरा सुद्धा क्लीन करण्याची गरज असते. का बरं?
नाही क्लीन केला तर काय होतं, फार मोठं नुकसान होतं. आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. बघा हा, तुमचा ऑरा जर तुम्ही क्लीन नाही केला तर ते ब्लॉकेजेस, जसं मी काल आपण बघितलं की सगळे ब्लॉकेजेस आपल्याकडे आकर्षित होतात. ऑरा क्लीन नसेल तर आजारी पडाल, सगळे मेंटल इमोशनल सगळे काही आजार आहेत ते आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. बघा हा, तर हा ऑरा आहे तो क्लीन करणं गरजेचं आहे. कारण सगळ्या, आपण जे म्हणतो की तुमची जी कामं स्टक झालीत, कशामुळे तुम्ही आजारी पडलात, कशामुळे ऑरा वीक झालाय, ऑरा डाऊन झालाय. मग सगळीकडे रिफ्लेक्ट होत असतं ते. त्यामुळे डेली बेसिसवर अगदी 5 ते 10 मिनिट आपण काढू शकतो ऑरा क्लीन करण्यासाठी. का गरजेचं आहे बघा, एक छोटंसं एक्झाम्पल सांगते. तुम्ही कधी बघितलंय का बरं की या जगामध्ये 2 प्रकारच्या एनर्जी आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तशाच व्यक्ती सुद्धा 2 प्रकारच्या आहेत, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग तुम्ही कधी एक्सपिरियन्स केलंय, खूप वेळा असं पाहिलं असेल, एखाद्या फंक्शनमध्ये जाता किंवा कुठेही एखाद्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये गेल्यानंतर, त्या व्यक्तीशी कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटतं, त्याच्याशी खूप वेळ बोलत राहावं असं वाटतं, मोटिवेट झाल्यासारखं वाटतं, प्रसन्न वाटतं, आपला मूड छान चेंज होतं बघा. अगदी तुम्ही उदास असाल आणि एखाद्या व्यक्ती कॉन्टॅक्टमध्ये आली, त्याच्याशी बोलायला लागल्यावर छान वाटतं, प्रसन्न वाटतं. ओके, असं का होतं? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी. कारण त्या व्यक्तीची पॉझिटिव्ह एनर्जी असते. ओके, त्यामुळे आपल्यालाही छान वाटतं. या उलट तुम्ही बघितलं असेल की एखादी व्यक्ती तिच्या संपर्कात आला, ती समोर जरी आली ना लिटरली, तरी असं वाटतं अरे देवा, ही कशाला व्यक्ती आली इकडे, आता ही कधी इथून जातीये. तुम्ही 5 मिनिट पण त्या व्यक्तीसोबत राहू शकत नाही, तुम्ही सहनच करू शकत नाही. असं का होतं? त्या व्यक्तीचा ऑरा. कारण ती व्यक्ती निगेटिव्ह असते, त्या व्यक्तीचा ऑरा निगेटिव्ह असतो. ओके, का होतं बरं? कारण त्या व्यक्तीचा निगेटिव्ह ऑरा, त्याची एनर्जी आणि तुमची एनर्जी कुठेतरी क्लॅश होते, ती मॅच होत नाही. ओके, आणि त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी हायर लेवलची असते. जर तुम्ही रोज साधनेमध्ये नसाल, मेडिटेशन करत नसाल, तुमचा ऑरा जर तुम्ही डेली बेसिसवरती क्लीन करत नसाल, तर काय होतं, सपोज एखाद्या निगेटिव्ह व्यक्तीच्या तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलात, संपर्कात आलात, त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी हाय आहे, तुमचा ऑरा तर डाऊन झालेला आहे, कारण तुम्ही ऑलरेडी ऑरा क्लीन करत नाही आहात, तेवढी प्रॅक्टिस करत नाहीये. त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी तुमच्या ऑरा क्षेत्रामध्ये प्रवेश करते आणि ऑरा क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुमच्या ज्या ज्या चक्रामध्ये त्याची निगेटिव्ह एनर्जी जाते ना, त्या चक्राशी रिलेटेड आपल्याला आजार निर्माण होतो. पुन्हा लक्षात घ्या, एखाद्या निगेटिव्ह व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जर तुमचा ऑरा वीक आहे, तुमचा ऑरा डाऊन आहे, तर काय होतं, त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी कुठेतरी तुमच्यावर भारी पडते, हावी पडते, आणि मग तिची निगेटिव्हिटी तुमच्या ज्या चक्रामध्ये प्रवेश करते, त्या चक्रा संबंधित आपल्याला एखादा आजार निर्माण होतो 100%. त्याच्यामुळे मी नेहमी सांगते की नकारात्मक व्यक्ती असतील तर त्यांच्यापासून 4 हात लांब राहायचंय. निगेटिव्ह संगत नकोय आपल्याला. आपलं इनर सर्कल कसं असायला हवंय? पॉझिटिव्ह व्यक्ती पॉझिटिव्ह. त्याच्यामध्ये सिलेक्टेड व्यक्ती ठेवा, पण पॉझिटिव्ह व्यक्ती ठेवा. ओके, सो याच्यामुळे आपला ऑरा डेली बेसिसवरती क्लीन करणं गरजेचं आहे. फक्त एवढंच नुकसान होतं का बरं आपलं? तर नाही. फक्त आजारच निर्माण होतात का? नाही. तर शारीरिक आजार, मानसिक आजार, त्याच्यानंतर भावनिक, बौद्धिक, अगदी आध्यात्मिक लेवलला सुद्धा तुम्हाला नुकसान पोहोचतं. काय होतं, तुम्ही हळूहळू अध्यात्मापासून दूर जायला लागता, अचानक तुम्हाला डिस्टर्ब वाटू लागतं, मेंटली डिस्टर्ब होऊन जाता तुम्ही, अचानक अस्वस्थ वाटू लागतं, होतं की नाही? अगदी छान हो. मूडमध्ये आहात, एखादी व्यक्ती येऊन गेली, सपोज आपल्या घरामध्येच 5-10 मिनिटासाठी का येऊन गेली, बोलून गेले, अचानक घरातलं वातावरण चेंज होतं. का बरं? त्या व्यक्तीची निगेटिव्ह एनर्जी असते, ती आपल्या घरामध्ये सोडून गेलेली असते, त्याचा ऑरा निगेटिव्ह असतो, डाऊन झालेला असतो. मग त्याच्यामुळे त्याच्या संगतीत आल्यामुळे काय होतं, तुमच्या एनर्जीज कनेक्ट होतात आणि इकडे तुम्ही तर प्रॅक्टिस करत नाहीये, तुमचा ऑरा स्ट्रॉंग नाहीये, मग आपोआपच ती निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर हावी होणार आहे. ओके, मग जेव्हा ऑरा क्लीन करणं का गरजेचं आहे, ज्या वेळेस तुम्ही डेली बेसिसवर ऑरा क्लीन करता तेव्हा तुमची एनर्जी हायर लेवलला काम करते. मग जरी एखादी निगेटिव्ह व्यक्ती तुमच्या संपर्कात आली तरीही तुम्हाला त्याचा त्रास होत नाही. ओके, दुसरं काय महत्वाचं, की आणखी ज्या ज्या कामामध्ये तुमची एनर्जी लेवल वाढलेली असते, ऑरा स्ट्रॉंग झालेला असतो, मग ज्या ज्या कामामध्ये तुम्ही हात घालता त्या कामामध्ये तुम्हाला 1001% सक्सेस मिळतो, म्हणजे मिळतोच. कारण निगेटिव्हिटीच नसते ना. पॉझिटिव्हिटी वाढली ना की निगेटिव्हिटी आपोआप कमी होऊन जाते. ओके, त्यामुळे काहीच इम्पॅक्ट करत नाही, कितीही निगेटिव्ह व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ देत, तुम्हाला कुठलाही निगेटिव्ह इम्पॅक्ट त्याचा पडणार नाही तुमच्यावरती. ओके, आणि म्हणून ऑरा क्लीन करणं गरजेचं आहे. डेली फक्त 10 मिनिटं आपल्याला द्यायचे, 10 मिनिटं काढू शकतो ना आपण स्वतःसाठी. ओके, खूप महत्वाचं आहे हे. चलो पुढे जाऊयात. बघा हा, तर ऑरा आपल्या फिजिकल, मेंटल आणि इमोशनल कंडिशनला दाखवतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे सकाळी माझा ऑरा जो असेल तोच संध्याकाळी असणार आहे का? नाही. सकाळी सपोज मी खूप छान फ्रेश मूड मध्ये आहे, आनंदी आहे, माझा ऑरा कसा असणार आहे? कसा असेल ऑरा? पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. अर्थातच पॉझिटिव्ह असणार आहे. सपोज 1-2 तास आणि काहीतरी बिनसलंय, ओके, आणि मग अचानक उदास झाले, दुःखी झाले, मग माझा ऑरा कसा होईल?
निगेटिव्ह. निगेटिव्ह होणार आहे, Negative. एनर्जी एकदम म्हणजे डाऊन होणार आहे. ओके, सो यामुळे आपला ऑरा आपल्याला क्लीन करणं, डेली बेसिसवरती चार्ज करणं, ऍक्टिव्ह करणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, तर बघूया आणखी पुढे एक उदाहरण देते बघा. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतील. तर लहान मुलं आजारी पडली किंवा अचानक किरकिर करू लागली, कटकट करू लागली, तर आपण काय करतो? नजर नजर काढतो. नजर काढतो. आणि नजर काढल्यावर कसं वाटतं त्या बाळांना? छान वाटतं. बरं वाटतं. अनुभव आला की नाही? ओके, हा. नजर कशाने काढतो आपण? मिठाने. मिठाने. मीठ, मोहरी, मिरच्या यांनी नजर काढतो. आता मीठ, मोहरी, मिरच्या याच्यामध्ये काय हा. नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते. हे काय हा. करतात? निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतात, खेचून घेतात सगळी. आणि त्याच्यानंतर निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि त्या व्यक्तीला किंवा त्या बाळाला बरं वाटतं. तुम्ही खूप वेळा एक्सपिरियन्स केलं असेल, अचानक खूप किरकिर करतंय बाळ, खूप मोठमोठ्याने रडतंय, नजर काढली ना काही सेकंड्स मध्ये ते शांत होतं, अगदी हसायला खेळायला लागतं. कशामुळे? कारण इथे काय तुम्ही केलं की तुम्ही त्याच्या ऑरा क्षेत्रामधून नकारात्मक ऊर्जा काढून टाकली. त्याच्या 7 चक्रामधून, त्याच्या ऑरामधून आणि त्याच्या शरीरामधून ती नकारात्मक ऊर्जा तुम्ही काढून टाकली. म्हणजेच काय केलं? तर Aura तुम्ही clean त्याचा केलं. ऑरा क्लीन केलेला आहे. अगदी बरोबर. तर याच पद्धतीने वेगवेगळ्या टेक्निक आहेत त्या आपण शिकणार आहोत. ठीक आहे, तर पुढे जाऊ. एक स्क्रीन लावते. आता ओळखायचं कसं बरं की एखाद्या व्यक्तीचा ऑरा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे? ओके, मी स्क्रीन शेअर करते. हे बघा, ओके, थोडस झूम करते. हे बघा कसं ओळखायचं बघा. तर इथे ऑराचे कलर दिलेत. ही जी फर्स्ट इमेज तुम्हाला दिसते ब्लॅक आणि ग्रे कलर मध्ये, ज्या व्यक्ती सतत नकारात्मक ऊर्जा युनिव्हर्समध्ये सोडत असतात, सतत रडगाणं गात असतात, तर त्या व्यक्तींचा ऑरा कसा झालेला असतो? वीक झालेला असतो, डाऊन झालेला असतो. मग त्यांचा ऑरा हा आपल्याला ब्लॅक कलरमध्ये, ग्रे कलरमध्ये आपल्याला दिसतो. हा एका निगेटिव्ह व्यक्तीचा ऑरा आहे, जो पहिला आहे तो ब्लॅक कलरमध्ये. ओके, त्याच्या अपोजिट बघा, ज्यांचा ऑरा खूप स्ट्रॉंग आहे, तर अशा छान कलरफुल शेडमध्ये त्यांचा ऑरा आपल्याला दिसतो. अशा व्यक्ती पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करतात, अबंडन्स म्हणजे सुख, संपत्ती, समृद्धता, संपन्नता सगळं काही आयुष्यात अट्रॅक्ट करतात आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करणाऱ्या अशा व्यक्ती असतात. ओके, सो ज्या व्यक्ती सतत पॉझिटिव्ह असतात ना, त्यांचा ऑरा असा छान कलरफुल शेडमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि ज्या व्यक्ती सतत दुःखी असतात, उदास असतात, नकारात्मक विचार प्रक्षेपित करत असतात सगळीकडे, तर त्यांचा ऑरा हा निगेटिव्ह झालेला असतो अशा पद्धतीने. ठीक आहे, तर ऑरा चेक कसा करायचा आपण बघूयात. सेकंड, कुलकर्णी मॅडम, इतरांना स्क्रीन दिसत होती का माझी? दिसत होती ना? येस. हो. कुलकर्णी मॅडम, नेट इश्यू आहे का? प्लीज चेक करता जरा. तर बघा हा, तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऑरा त्या व्यक्तीचा हे कसं ओळखायचं? मग एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात गेल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटतंय, त्याची कंपनी तुम्हाला हवीशी वाटते, त्याच्याशी बोलत राहावं असं वाटतंय. ओके, ती व्यक्ती सतत तुमच्या सोबत असावी असं वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतंय, तुम्हाला मोटिवेट झाल्यासारखं वाटतंय, तर त्या व्यक्तीचा ऑरा पॉझिटिव्ह असतो. त्या व्यक्ती पॉझिटिव्ह हायर लेवलला काम करत असतात. मग आपल्या इनर सर्कलमध्ये अशा व्यक्ती आपल्याला ठेवायचे. का बरं? कारण जशी तुमची संगत असेल तसंच तुमचं आयुष्य बनणार आहे. जसं मी म्हटलं की नकारात्मक व्यक्तींपासून 4 हात लांब राहा. का माहितीये? त्याचं आणखी एक महत्वाचं कारण आहे. का बरं? कारण त्या व्यक्तीच्या आयुष्यात जर पैशाचे प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम तुम्हीही अट्रॅक्ट करणार. 24 तास अशा व्यक्तींच्या संपर्कामध्ये असाल तर काय होतं, त्याच्या आयुष्यात रिलेशनशिप प्रॉब्लेम असतील तर ते सेम प्रॉब्लेम तुम्हीही अट्रॅक्ट करणार आहे. आज ना उद्या पण 100% गॅरंटेड ते प्रॉब्लेम तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहेत. कारण आपण म्हणतो ना, लाईक अट्रॅक्ट्स लाईक, त्या पद्धतीने. जर तुम्ही बघा, एक एक्झाम्पल देते बघा झोपडपट्टीचं. झोपडपट्टीमध्ये कधी प्रोग्रेस झालेली तुम्ही बघितली का? नाही. कशा विचारांची माणसं राहतात तिथे? किंवा दारू पिणे, सिगरेट पिणे, व्यसनं असतील, रोज शिवीगाळ, व्यसन. मारहाण करणं. फ्रिक्वेन्सी काय तयार झाली? निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी तयार झाली तिथे. ओके, सो त्याच पद्धतीची लोक ते अट्रॅक्ट करतात. या उलट तुम्ही हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये जावा, तुमचे जसा आपण म्हणतो की समूह आहे, तुमचा जो ग्रुप आहे, तीच एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करत असता. तुमचे फ्रेंड सर्कलच तसं असेल, हायर लेवलचं, हायर प्रोफाईल सोसायटी मधले असतील, किंवा काहीतरी गोल आहे, काहीतरी गोल त्यांना अचीव्ह करायचे, काहीतरी मोठमोठी स्वप्न आहेत, त्याच्यासाठी ते काम करतात आहे. ओके, पॉझिटिव्ह वेनी काम करतात. तर तेच गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट कराल. तुमच्याही आयुष्यामध्ये तुम्ही पैसा, समृद्धता, संपन्नता सगळं काही अट्रॅक्ट कराल. चांगले रिलेशन अट्रॅक्ट कराल,
चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट कराल. ओके, त्यामुळे संगत खूप मॅटर करते. म्हणून निगेटिव्ह व्यक्तींपासून 4 हात आपल्याला लांब राहायचंय. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला ऑरा आपला क्लीन पण करायचा आहे आणि तो स्ट्रॉंग पण करायचा आहे. तर त्याचे कुठले कुठले वेज आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. ठीक आहे, तर आता पुढे जाऊया. त्याच्यासाठी आपण पहिले तर बघूया की ऑरा चेक कसा करायचा. ओके, नोटबुक आहे सगळ्यांकडे. मग आता काय करायचं, एक जाडसर असा नोटबुकच्या मध्यभागी, त्या पेजच्या मध्यभागी जाडसर असा डॉट काढायचा आपल्याला पेननी. आता लगेच एक मोठासा डॉट काढा. एक वर्तुळ काढा जाडसर असं मोठं. ओके, आणखी एक सांगायचं राहिलं की ज्या व्यक्ती निगेटिव्ह ऑरा कसा ओळखायचा, तर ज्या व्यक्तींना सतत रडगाणं गात असतात, सतत कंप्लेंट, कधी तुम्ही त्यांना खुश, अशा व्यक्ती असतात बघा. ओके, तर काय असतात, सतत रडगाणं गायला आवडतं. किती चांगलं सणवार असू दे, काही असू दे, काहीतरी भांडण उकरून काढणार, काहीतरी जुनं आठवण करणार आणि घरामध्ये स्वतःही खुश राहत नाहीत अशा व्यक्ती इतरांनाही खुश राहू देत नाहीत. ओके, सतत कंप्लेंट सगळ्यांविषयी, स्वतःविषयी, फॅमिलीविषयी, रिलेटिव्ह विषयी. तर अशा व्यक्तींचा ऑरा ऑलरेडी डाऊन झालेला असतो, निगेटिव्ह झालेला असतो. अशा व्यक्तींच्या संपर्कात अजिबात राहायचं नाही. कारण ज्या व्यक्ती सतत नकारात्मक विचार युनिव्हर्समध्ये सोडतात, सतत रडगाणं सोडत असतात, सतत तक्रारींचा पाढा वाचत असतात, तर युनिव्हर्समध्ये काय सोडतात ते निगेटिव्ह एनर्जी. मग युनिव्हर्स पण त्यांना अजून तेच पुरवणार आहे. नकारात्मक निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहायला आवडतं त्या व्यक्तींना. यस किरवे मॅडम, अगदी बरोबर. तर त्यामुळे त्या व्यक्तींपासून लांब राहायचे, कारण त्यांची निगेटिव्हिटी कुठेतरी हळूहळू तुमच्या लाईफमध्ये येत असते. तुम्हाला आता नाही समजणार, पण जेव्हा मोठमोठे प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यात उभे राहतात ना, त्यावेळेस बघायचे आपली संगत कशी आहे. बरोबर ना, तुमच्या मित्राच्या आयुष्यात तोच प्रॉब्लेम असणार आहे जो तुमच्या आयुष्यात आता आहे. तो कुठून आलाय, तर अशा पद्धतीने तो फक्त माध्यम आहे. सो संगत खूप मॅटर करते. त्याच्यामुळे आपल्या संगतीवरती आपण लक्ष ठेवायची, कुठल्या प्रकारची संगत आहे, कुठल्या व्यक्तींच्या संगतीमध्ये मी राहतो. ओके, सो डॉट काढून झाला सगळ्यांचा. आता काय करायचं, त्याच्याकडे एकटक बघायचे आपल्याला. एकटक त्याच्याकडे बघा. त्याची जी आउटर लाईन आहे, म्हणजेच बाहेरची जी कडा आहे, त्याच्याकडे एकटक बघायचंय आणि निरीक्षण करायचं की तुम्हाला काय दिसते तिथे. आणि अनम्यूट करून सांगायचंय. मला बाजूला व्हाईट लाईट आल्यासारखं वाटत होतं त्याच्या. ओके, प्राणवी ना, प्राणवी किरवे मॅडम. ओके, व्हाईट लाईट दिसते. आणखी कोण आहे? व्हाईट लाईट आल्यासारखं वाटत. व्हाईट लाईट. ओके, प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतील बरं का. लाईटचे सर्कल दिसते प्रणाली मॅडम. ओके, व्हेरी गुड. विवो मॅम, अनम्यूट करून बोला प्लीज. अनम्यूट करून बोला. येस. लाईटचं सर्कल दिसतं. ओके, ब्लर असं प्रकाशाचं वलय दिसतंय. ओके, हा, प्रकाशाचा वलय दिसतं. ब्रल ब्रल हा व्हाईट व्हाईटिश असं राऊंड. ओके. वैशाली मॅडम, हा व्हाईटिश असा राऊंड दिसतो व्हाईट आजूबाजूने. कलर मध्ये. ओके ओके. मधू मॅडमचा कॉफी टाइम झालाय वाटतं. मधू मॅडम एवढ्या एन्जॉय करून सेशन अटेंड करत असतात ना मस्तपैकी. छान. चला पुढे जाऊयात. पण प्रॅक्टिकल मॅडम. ओके, तर बघा हा, प्रत्येकाला वेगवेगळे, काही जणांना वेगवेगळे कलरफुल शेड तिथे दिसतात, काहींना रेड कलर, ग्रीन कलर, येलो कलर, पिंक कलर, असे ब्लॅक कलर दिसत असेल, ब्लॅक आणि ग्रे, तर ती निगेटिव्ह एनर्जी असते, नकारात्मक ऑरा असतो तो. ओके, आता प्रत्येक कलरचं काय मिनिंग आहे ते मी ग्रुपवरती देणारच आहे. सो हा झाला त्या डॉटचा ऑरा. आता जे तुम्हाला ब्लर असं प्रकाशाचं वलय दिसतंय, व्हाईट कलरची कडा दिसते, कोणाला शॅडो दिसत असेल व्हाईट कलरची, तर ते काय आहे, त्या डॉटचा ऑरा आहे तो. ओके, आता आपण बघणार आहे आपल्या हाताचा ऑरा चेक करायचा आपण. आता काय करायचंय, तुमच्याकडे व्हाईट कलरचं सरफेस आहे का,
व्हाईट कलरची भिंत असेल तर त्याच्यावरती अशा पद्धतीने हात आणि आपल्या समोर ठेवायचे हात, आपल्याकडे करायचंय. ओके. जर व्हाईट कलरची वॉल नसेल तर काय करा, तुमच्या वहीचं नोटबुकचं पेज असेल त्याच्यावरती ठेवलात तरीही चालेल. ओके. आता काय करायचं आपल्याला, फर्स्ट ऑफ ऑल बघून घ्या. हातामध्ये प्रत्येक बोटांमध्ये असा गॅप हवाय थोडासा. आता ही जी बोटांची आउटर लाईन आहे आपल्या, त्याच्याकडे फोकस करायचं. या बोटांच्या टिप्स वरती आपल्याला पाहायचंय, कॉन्सन्ट्रेट करायचं, त्याचं निरीक्षण करायचंय. काही सेकंड्स फोकस करा, कॉन्सन्ट्रेट करा आणि एकटक त्याच्याकडे राईट बघा. हँड, लेफ्ट हँड. असं काही नाही, कुठलाही घ्या मॅडम. ओके, अगदी बरोबर. रुपाली मॅडम, सरफेसला व्हाईट बॅकग्राऊंड हवंय काहीतरी. ओके नोटबुक ठेवलं तर चालेल मॅडम? मॅडम, व्हाईट कलरचं हवंय, पेज असेल तर घ्या मग, किंवा भिंतीकडे हात करा असा भिंतीच्या दिशेने आणि मग एकटक त्याचं निरीक्षण करा. प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतील. हा प्राणी मॅडम बोला. मला मला ब्लू, स्काय ब्लू अशी लाईट दिसत होती. अरे वा, छान, व्हेरी गुड. आणखी कोण आहे? आणि प्रत्येकालाच, आज तुम्ही फर्स्ट टाइम करताय, डे 1ला सगळे कलर दिसतील किंवा ऑरा चेक करता येईल असं काही नाहीये. आपण प्रॅक्टिसने ते स्टेप बाय स्टेप होणार आहे. ओके. डे 1लाच सगळं लगेच तुम्हाला दिसायलाच हवंय, व्हायब्रेशन फील व्हायलाच हवे, असा काही रूल नाहीये. विकास पवार सर, काहीही दिसले नाही. आता मी तेच सांगते, काही प्रॉब्लेम नाहीये सर, तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसनी ते जमून जाईल तुम्हाला. मॅडम थोडस येल्लो दिसलं, थोडस. कोण आहे? नाव सांगा मॅम. आवाज येत नाहीये मॅडम क्लिअर. ओके, येलो लाईट दिस. वासंती शिंदे मॅडम, येलो कलर, व्हेरी गुड, खूप छान. येस विवो मॅम. आता मी मोबाईलचीच नावं घेणार आहे कारण नाव माहित नाहीये, तुम्ही नावाने जॉईन व्हायचंय. सो प्रॅक्टिस करा मॅडम. मी आजचं टास्क तेच असणार आहे आपलं. आपण काय करायचं, सेशन संपल्यानंतर स्वतःचाही ऑरा तुम्ही चेक करू शकता. घरातील मेंबर्स, प्रत्येक मेंबरचा ऑरा तुम्ही चेक करू शकता. लहान मुलांचाही ऑरा चेक करू शकता. अगदी तुमचे लहान मुलांचे खेळणी असतात ना, टॉईज, सॉफ्ट टॉईज वगैरे घ्या, त्याचाही ऑरा चेक करा. तुमच्या घरामध्ये पेट्स असतील, पाळीव प्राणी, त्यांचाही ऑरा चेक करू शकता. ओके, काही हरकत नाही. आजपासून प्रॅक्टिस करा. अगदीच नाही काही मिळालं, आपल्या घरामध्ये कुंड्या असतात, झाडं असतात ना, झाडांच्या पानांचा, फुलांचा, फळांचा सुद्धा तुम्ही ऑरा चेक करू शकता. दररोज ऍटलिस्ट 15 मिनिटं द्या ऑरा चेक करण्यासाठी. हळूहळू तुम्ही बघाल की सगळे कलर्स आणि अगदी सजीव निर्जीव गोष्टींचा सुद्धा ऑरा तुम्हाला दिसायला लागेल. आणि तो ऑरा नंतर मला सांगा, कारण मी सांगते, ऑलरेडी एका मॅडमने प्रॅक्टिस केलेली तशी, तर त्यांना बाथरूम मध्ये जाऊन क्लिनिंगचा जो ब्रश असतो, जे लिक्विड असतं, त्याचा ऑरा चेक करत होत्या त्या. तर प्रत्येकाचा ऑरा ब्लॅक कलरचा निघत होता. असं का झालं असेल बरं, ब्लॅक आणि ग्रे कलरचा? असं का झालं असेल? कारण निगेटिव्ह एनर्जी आहे ना तिथे. सगळं क्लिनिंगसाठी ते आपण वापरतो, सगळं लिक्विड असेल, बॉटल असेल, काही ब्रश वगैरे असेल, निगेटिव्हिटी आहे ना तिथे. ओके, त्यामुळे. आणि इतर गोष्टींचा बघितला तर छान पॉझिटिव्ह कलर्स त्याला दिसायचे. सो असं तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता, काही अडचण नाहीये. ओके, फर्स्ट ऑफ ऑल सुरुवात स्वतःपासून करायची आहे. आपले फॅमिली मेंबर्स मध्ये सगळ्यांचा ऑरा चेक करायचंय. ओके, हे डेलीचं टास्क असणार आहे तुमचं. पुढे जाऊयात का? मॅम आता खूप बघूया छान आणखी. वाटतं, हे माहितीच नव्हतं हे सगळं असं. थँक्यू सो मच. पण प्रॅक्टिस दररोज करायची आहे मॅम. ओके, हो हो. आणि इव्हन 7 दिवस तुम्ही करा, खूप छान तुम्हाला रिझल्ट येतील. आता पुढे आपण बघणार आहोत की ऑरा मधून निगेटिव्हिटी काढून कशी टाकायची. ओके, निगेटिव्ह एनर्जी तुमच्या ऑरामधून, 7 चक्रामधून आणि तुमच्या बॉडीमधून काढून कशी टाकायची. त्याच्यासाठी एक टास्क आपण करणार आहे. कोणी असं आहे का, कोणी मेंबर? त्यांना मी स्क्रीनवर घेते. तुमच्याकडे आहे कोणी, एखादी लहान मुलगी असेल किंवा आणखी एक मेंबर घरामध्ये आहे का? आपल्याला साहित्य काय लागणार आहे बघा. आपल्याला 2 बाउल लागणार आहेत. एका बाउलमध्ये खडे मीठ असतं ना, जाडं मीठ, त्याला रॉक सॉल्ट बोलतात. जाडं मीठ, मोठं मीठ, खडा मीठ, रॉक सॉल्ट, वेगवेगळी नाव आहेत. तर ते एका बाउलमध्ये घ्यायचे. एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये सुद्धा 2 चमचे खडा मीठ आपल्याला टाकायचंय. ओके, वर्षा शिंदे मॅडम, व्हाईट लाईन दिसली, व्हेरी गुड. ओके, तर हे काय, मी आता फक्त सामग्री तुम्हाला सांगते की आपल्याला काय काय लागेल.
आपण डेमो घेणार आहोत. सेशन संपल्यानंतर प्रत्येकाने घरी हे अशा पद्धतीने ऑरा क्लीन करायचंय, स्वतःचा आणि इतर फॅमिली मेंबर्सचा. आता कोणी आहे का अवेलेबल आपल्याकडे? कोणाच्या घरी आहे का एखादा मेंबर? मी काल सांगितलं होतं, तर ते आपण करूयात. ओके, रुपाली मॅडम, मला वाटतं लास्ट टाइम पण रुपाली मॅडमना घेतलं होतं. ठीक आहे, घेऊ शकतात मॅडम, काही हरकत नाही. ओके, आणि सेम जसं मागच्या वेळेस सांगितलं होतं, कॅमेराचं सेट करा की व्यवस्थित तुम्ही उभे सगळ्यांना दिसाल, म्हणजे पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत दिसायला हवेत. ओके, रुपाली बारी. ठीक आहे, मी स्क्रीनवरती घेते मॅडम ना. ओके, दिसतात का मॅडम सर्वांना? दोन बाउल घ्यायच्यात मॅडम. एका बाउलमध्ये खडा मीठ घ्यायचंय, एका बाउलमध्ये पाणी, आणि त्या पाण्यामध्ये 2 चमचा खडा मीठ. व्हेरी गुड, ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवलंय मॅडमनी. कॅमेरा व्यवस्थित सेट करा जेणेकरून सगळ्यांना दिसेल वरून खालपर्यंत. ओके, थोडासा दूर ठेवला तरीही चालेल. आणि समोरासमोर तिचं नाव काय मॅडम? मानसी. 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 ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करायचंय माहितीये का? तर आपल्याला रेकीला कॉल करायचंय. मग अशी मी शिकवलं होतं. ओके मॅडम, करायचंय रुपाली मॅम. आधी रेकीला कॉल करायचंय, प्रोटेक्शन शील्ड घ्यायचं, त्याच्यानंतरच ऑरा क्लीन करायचंय. ओके, मी दिव्य रेकी शक्तीच्या उपस्थितीबद्दल आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. तिचंही नाव घेऊन तिचेही आभार मानायचे की मी मानसीचे सुद्धा आभार मानते. मी युनिव्हर्सची आभारी आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता व्हिज्युअलाइज करा की ब्रह्मांडामधून एक व्हाईट लाईट आली आहे. ती तुमच्या सहस्त्रार चक्रामधून संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होत आहे. ही व्हाईट लाईट पुन्हा मूलाधार चक्रापासून वरती अनाहत चक्रामध्ये आली आहे. तिथून तुमच्या शोल्डर्समध्ये प्रवाहित होते. शोल्डर्स मधून तुमच्या दोन्ही हातांमध्ये ही व्हाईट एनर्जी प्रवाहित होते, आणि हातांमधून तुमच्या दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेकीची ऊर्जा प्रवाहित होत आहे. ओके, त्याचा आता एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आपल्याला. तो बॉल सहस्त्रार चक्रावरून सोडून द्या. हे झालं तुमचं प्रोटेक्शन शील्ड. ओके, अगदी स्वतःचाही ऑरा क्लीन करताना आपल्याला प्रोटेक्शन शील्ड रेकीला कॉल करणं मस्ट आहे. ठीक आहे, सो चलो पुढे जाऊयात. आता आपल्याला ऑरा कसा क्लीन करायचा बघा. सगळ्यांनी फक्त बघून घ्या मॅडम कसं करतात ते. सेशन झाल्यानंतर तुम्ही आपापल्या घरी करायचंय. ठीक आहे, सो प्रत्येक वेळेला आपल्याला पुढून 3 वेळा, डाव्या बाजूनी 3 वेळा, उजव्या बाजूनी 3 वेळा आणि पाठीमागून 3 वेळा असा आपला ऑरा क्लीन करायचा मिठाने. ओके, एक सेकंड मी म्यूट करते. आता फर्स्ट ऑफ ऑल, आणि प्रत्येक वेळेला नवीन मीठ घ्यायचंय. 3 वेळेला समोरून ऑरा क्लीन करताय पुढून, तर प्रत्येक वेळेला तिन्ही वेळेला नवीन मीठ आपल्याला घ्यायचंय. यस रुपाली मॅडम. ओके, आता पहिले तर तिचं नाव घ्यायचंय आणि काय म्हणायचंय की मानसीच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला ते खालपर्यंत मूठ आणायची आणि अफर्मेशन देत राहायचंय की मानसीच्या फ्रंट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हातांच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे, आणि आता हे त्या पाण्याच्या बाउलमध्ये फेकून द्यायचे आपल्याला. व्हेरी गुड. आणि या पाण्यामध्ये जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. पुन्हा नवीन मीठ घ्यायचंय. आणखी एकदा पुढून मानसीच्या फ्रंट साईडच्या किंवा पुढच्या आभाग मंडळामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. व्हेरी गुड. आणखी एकदा मानसीच्या फ्रंट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली आहे. छान. आता डाव्या बाजूनी डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला ते उतरवायचं. येस, मानसीच्या लेफ्ट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आणखी 2 वेळा करायचं सेम प्रोसिजर. मानसीच्या लेफ्ट साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आणखी एकदा.
मानसीच्या लेफ्ट साईडच्या किंवा डाव्या बाजूच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठींमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. व्हेरी गुड. आता उजव्या बाजूने मानसीच्या उजव्या बाजूच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठींमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. आणखी एकदा मानसीच्या उजव्या बाजूच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे. मानसीच्या राईट सॉरी ऑल ऑफ यू, लाईट गेल्यामुळे वायफाय कनेक्शन गेलं होतं. ओके रुपाली मॅडम, खूप छान, तुम्ही कंटिन्यू ठेवलं. थँक्यू सो मच. असे स्टुडंट हवेत. ओके, उजव्या बाजूनी झाल्यानंतर काय करायचं, सेम प्रोसिजर पाठीमागच्या बाजूनी आहे की मानसीच्या पाठीमागच्या ऑरा क्षेत्रामधून, पाठीमागच्या बाजूच्या ऑरा क्षेत्रामधून जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हातांमध्ये जमा झाली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली. असं किती वेळा करायचंय? 3 वेळा. ओके, ते पाणी आता काय करायचंय, घरामध्ये अजिबात ठेवायचं नाहीये, ते लगेच टॉयलेटमध्ये फेकून द्या किंवा घराच्या बाहेर टाकून द्या. आता आपण काय केलंय, ऑरा क्लीन केलाय मिठाणी. म्हणजेच काय, तर तिच्या मानसीच्या 7 चक्रामधून, तिच्या बॉडीमधून आणि तिच्या ऑरामधून सगळ्या प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकलेली आहे. ओके, आता काय करायचंय, कॉर्ड कटिंग, सगळ्यात महत्वाचा पार्ट. ओके, थँक्यू सो मच रुपाली मॅडम. येस, नेक्स्ट पार्ट आहे कॉर्ड कटिंग. जसं मी म्हटलं की प्रोटेक्शन शील्ड इम्पॉर्टंट आहे, तसंच कॉर्ड कटिंग सुद्धा मस्ट आहे, विसरायचं नाहीये ही स्टेप. ओके, एक सेकंड. ओके, माझी स्क्रीन दिसते का आता सर्वांना? चलो, तर आता कॉर्ड कटिंग कसं करायचंय बघा. जसं तुम्ही रेकीला कॉल करणार, स्वतःला हिलिंग देताना, इतरांना हिलिंग देताना, त्याच पद्धतीने स्वतःचा मिठाणी ऑरा क्लीन करताना आणि इतरांचाही ऑरा क्लीन करताना रेकीला कॉल करणं, प्रोटेक्शन शील्ड घेणं गरजेचं आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशिवाय कुणाचाही ऑरा क्लीन करायचा नाहीये किंवा कुणालाही हिलिंग द्यायचं नाहीये. ऑरा क्लीन करून झाला, आता आपल्याला कॉर्ड कटिंग करायचंय. कॉर्ड कटिंग का बरं गरजेचं आहे? का गरजेचं आहे सांगा. ऑरा, त्या व्यक्तीचा ऑरा क्लीन केला किंवा समोरच्या व्यक्तीला तुम्ही हिलिंग दिलं, म्हणजेच काय, तुमची एनर्जी आणि त्या व्यक्तीची एनर्जी, तुमचे व्हायब्रेशन्स, त्या व्यक्तीचे व्हायब्रेशन्स, तुमचा ऑरा त्याचा ऑरा काय होतो, कनेक्ट होतो. ओके, सो हिलिंग देऊन झाल्यानंतर किंवा ऑरा क्लीन केल्यानंतर ते डिस्कनेक्ट करणं गरजेचं नाही, तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. सपोज समोरच्या व्यक्तीचं डोकं दुखतंय, तुम्ही त्याला हिलिंग दिलं आणि कॉर्ड कटिंग केलं नाही, तर काय होईल, तुमच्या एनर्जीज कनेक्टेड राहतील, एकमेकांशी कनेक्टेड राहतील आणि मग शक्य आहे की तुमचंही डोकं दुखू लागेल. कारण हिलिंग देताना तुम्ही एनर्जी कनेक्ट केलेली आहे, त्याची एनर्जी, त्याचे व्हायब्रेशन तुमच्यासोबत कनेक्ट झालेले आहेत. त्यामुळे हिलिंग दिलं किंवा ऑरा क्लीन केला तरी सुद्धा कॉर्ड कटिंग करायचं. कशा पद्धतीने, स्टेप समजून घ्या. आपल्या क्रॉसमध्ये हात आणायचे छातीसमोर. ओके, 3 वेळा सर्कलमध्ये असे फिरवायचे वरती, 3 वेळा. ओके, आणि अफर्मेशन एकदाच द्यायचंय, काय की मी सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधांपासून स्वतःला मुक्त केलेलं आहे. आपल्या नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट 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 चॉपिंग केल्यासारखं करायचंय. ओके, आणखी एकदा दाखवते. मी सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती, ऊर्जा आणि बाधांपासून स्वतःला मुक्त केलेलं आहे. आपल्या नाभीजवळ जाऊन 3 वेळा कट 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 चॉपिंग करायचंय. ओके, आता हे नाभीजवळच का, शरीराच्या इतर पार्टवर का नाही बरं?
कारण आपल्या सगळ्यांचा जन्म कुठून झाला? नाभीमधून आपली उत्पत्ती झाली. ओके. जसं आपण म्हणतो ना आपल्या घराला मेन डोअर असतं, एंट्रन्स असतो, ज्याच्यामधून सगळे आत बाहेर करतात. मग त्याच पद्धतीने नाभी हे आपल्या बॉडीचं एंट्रन्स डोअर आहे, आपल्या बॉडीचं प्रवेशद्वार आहे. मग सगळ्या प्रकारच्या सकारात्मक नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये कुठून प्रवेश करतात? आपल्या नाभीच्या थ्रू, नाभीमधून. आणि त्याच्यामुळे हिलिंग देऊन झालं किंवा ऑरा क्लीन करून झाला, कुठलंही तुम्ही डिस्टन्स हिलिंग द्या, टेलिपॅथी द्या, काहीही करा, तुम्ही कनेक्शन निर्माण केलं त्या व्यक्तीशी, मग कनेक्शन तुम्हाला तोडायला पण हवे, डिस्कनेक्ट करणं गरजेचं आहे की नाही? ओके. नाही तर त्या व्यक्तीला जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सुद्धा होईल, तो त्रास तुम्हालाही उद्भवेल. त्याच्यामुळे कनेक्शन कट करून टाकायचंय, त्यालाच म्हणतात कॉर्ड कटिंग. ओके. सो आता बघूया, या पद्धतीने दररोज आपल्याला आठवड्यातून 2 वेळा तुम्ही ऑरा क्लीन करायचा मिठाच्या पाण्याने, खडे मिठाने. ओके. स्वतःचाही करा, फॅमिली मधल्या मेंबर्सचाही करा, आजपासूनच करा. ओके. तसं कसं करायचं? संपल्यानंतर आणखी महत्वाचं, तसंच ठेवायचं. आपण आपलंच करायचं. मॅम स्वतःच कसं करायचं? स्वतःचा मॅडम तिन्ही बाजूनी आपल्याला करता येतो, फक्त बॅक साईडला आपल्याला हात पोचणार आहेत का? नाही. त्यावेळेला काय करायचं? रेकीमध्ये आणखी एक गोष्ट आहे की तुम्ही कुठलीही गोष्ट, एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, तर तुम्ही हातामध्ये घोषित करू शकता. मग तिथे आपल्याला पाठच्या बाजूला तर हात आपला नाही पोचणार आहे. ओके. पुढून करू शकतो, डाव्या बाजूनी, उजव्या बाजूनी आपण करू शकतो, पाठीमागे हात नाही जात. मग तिथे काय, कप शेप मध्ये हात आपल्या समोर करायचे तसे, आणि तिथे बोलायचे की मी माझी बॅक बॉडी ही फ्रंट बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. जेव्हा रेकीमध्ये एखादी गोष्ट तुम्ही घोषित करताना ती ऍक्च्युअल तिथे येते. तिथे म्हणायचंय, हा वैशाली मॅडम सांगते मी, तर तिथे म्हणायचंय की मी माझी बॅक बॉडी, माझी फ्रंट बॉडी म्हणून घोषित करत आहे, घोषित करत आहे, घोषित करत आहे. आता तिथे आपण हातामध्ये मीठ नाही घ्यायचंय. ओके. तिथे फक्त अफर्मेशन बोलायचे की माझ्या बॅक साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी असेल आहे, ती माझ्या दोन्ही हातामध्ये जमा झालेली आहे आणि मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झाली. मग तिथे हात फक्त झटकून द्या. तिथे मीठ नाही घेतलं तरीही चालते, कारण तुम्ही जमा करताय तेव्हा ती ऑलरेडी कलेक्ट झालेली असते, हातामध्ये येते. अगेन मी माझ्या, एक सेकंड मी थोडस म्यूट करते. ओके. माझ्या बॅक साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, ऑलरेडी तुम्ही घोषित केलंय, जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठीमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन नष्ट झाली आहे. माझ्या बॅक साईडच्या ऑरा क्षेत्रामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती माझ्या दोन्ही हाताच्या मुठींमध्ये जमा झालेली आहे आणि या मिठाच्या पाण्यात जाऊन कायमस्वरूपी नष्ट झाली आहे. ओके. आणि स्वतःचा ऑरा क्लीन केला तरी सुद्धा कॉर्ड कटिंग करणं गरजेचं आहे, विसरायचं नाहीये. ठीक आहे. आता पुढे जाऊया. आपण हे तर झालं, स्वतःचा ऑरा क्लीन केला, फॅमिली मेंबर्सचा ऑरा क्लीन केला. आपल्याला घराचाही ऑरा क्लीन करायचे. का बरं? आपण 24 तास 365 दिवस वर्षानुवर्ष त्या घरामध्ये राहत असतो. आपण जसं म्हणतो ना की घराची एनर्जी पण तुम्हाला मिळत असते, तुमच्या प्रत्येक कामाला मिळत असते. त्यामुळे ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहताय, घरालाही नजर लागते, तुमच्या बिझनेसला सुद्धा नजर लागते, त्याच्यावरही निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट होतो. ओके. त्यामुळे घराचाही ऑरा क्लीन करायचा. तुम्ही बघितलंय का, एखादी व्यक्ती येऊन गेल्यानंतर घरामध्ये वातावरण, घराचे व्हायब्रेशनच पूर्ण बदलून जातात. अचानक घरामध्ये कलह निर्माण होतो, वादविवाद निर्माण होतात, किंवा घरामध्ये आपण म्हणतो ना अनइझी वाटते, घुसमटल्यासारखं वाटतं. दररोज चांगलं फ्रेश वाटतं आणि अचानक एखादी पर्टिक्युलर व्यक्ती येऊन गेली की घराचं वातावरण कलुषित होऊन जातं. मग त्याच्यामुळे ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहता त्या वास्तूचाही ऑरा क्लीन करणं गरजेचं असतं. मग कसं करायचंय? आठवड्यातून 2 वेळा फरशी पुसताना काय करायचंय, फरशी पुसण्याचं जे बकेट असेल, पाणी असतं ना, त्याच्यामध्ये 2 मूठ खडे मीठ टाकायचं आपल्याला, 2 मूठ मोठं मीठ टाकायचंय आणि तिथे फक्त हातामध्ये एनर्जी क्रिएट करायची, कप शेपमध्ये त्या बकेटवरती ठेवायची आणि काय बोलायचंय की या पाण्याने माझं घर स्वच्छ केल्यामुळे माझ्या घरामधून सर्व नकारात्मक ऊर्जा, निगेटिव्ह एनर्जी कायमस्वरूपी निघून गेलेली आहे. ओके. अफर्मेशन काय बोलायचंय की या पाण्याने माझं घर स्वच्छ केल्यामुळे माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, ती कायमस्वरूपी नष्ट झालेली आहे, नष्ट झाली आहे, नष्ट झाली. ओके. सो अशा पद्धतीने ऑरा क्लीन करायचं. आता ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा आहे, तर जाता जाता काही टेक्निक तुम्हाला सांगते ऑरा स्ट्रॉंग करण्याच्या. फर्स्ट ऑफ ऑल मेडिटेशन मस्ट आहे. ऍटलीस्ट 10 मिनिट दररोज मेडिटेशन करायचंय. ओके. जर बिगिनर असाल तर कमीत कमी मॅडम? 2-4 मिनिटं. येस, हा बोला. अफर्मेशन देऊन घराचा ओरा क्लीन करताना अफर्मेशन देऊन त्या पाण्याचं काय करायचंय? ते पाणी मॅडम फरशी पुसायची आहे आणि मग फेकून द्यायचं. ओके ओके ओके. हा, आणि क्लिअर करते, बरेच जणांनी विचारलं मॅडम फरशी पुसल्यानंतर अफर्मेशन देऊ का, नंतर कसं देणार बरं?
आधी हा. पुसण्याच्या आधी द्यायला हवंय ना. फरशी पुसण्याचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये खडा मीठ टाका, अफर्मेशन द्या आणि त्यांनी घर तुमचं साफ करा आणि नंतर ते पाणी फेकून द्यायचंय. ओके, जास्त वेळ ते ठेवायचे नाहीये घरात. ऑरा क्लीन केलेलं पाणी सुद्धा लगेच फेकून द्यायचे घराच्या बाहेर. ओके, आता ऑरा स्ट्रॉंग कसा करायचा? जर बिगिनर असाल तर मेडिटेशन ऍटलिस्ट 5 मिनिटापासून सुरू करा. दररोज 5 मिनिट मेडिटेशन आपल्याला करायचंय आणि हळूहळू तो टाइम आपल्याला वाढवायचा आहे. जर मेडिटेशन होत नसेल तर जसं मी काल म्हटलं की युट्यूबवरती खूप छान म्युझिक मिळतात मेडिटेशनसाठी. काम अँड कंपोज असे व्हिडिओज खूप आहेत. ते म्युझिक ऐकायचं किंवा तुमचा कुठल्याही देवतेचा जप असेल, मंत्रजाप, तो करत करत आपल्याला मेडिटेशन करायचंय. अशा पद्धतीने सवय लावायची. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊयात. नेक्स्ट आहे ग्राउंडिंग. ग्राउंडिंग म्हणजे काय? तर अनवाणी पायांनी जमिनीवरती, गवतावरती आपल्याला चालायचे. का बरं? कारण जमिनीमध्ये, मातीमध्ये एवढी पॉवर असते की तुमच्या ऑरामधून निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतली जाते. ओके, सो त्याच्यामुळे ग्राउंडिंग करायचंय. मग मॉर्निंग वॉकला जात असाल, इव्हिनिंग वॉकला जात असाल, असं काही बंधन नाहीये सकाळीच करायचे का. इव्हिनिंग वॉकला गेलात तेव्हाही ऍटलिस्ट 10 ते 15 मिनिटं आपल्याला अनवाणी पायांनी जमिनीवरती चालायचंय, गवतावरती चालायचंय किंवा मातीमध्ये तुम्ही हात घालू शकता 5 मिनिट. ओके, त्याने सुद्धा छान तुमचा ऑरा क्लीन होतो. त्याच्यानंतर आहे की आपण जे म्हणतो की हेल्दी फूड खायचे आपण. ओके, जसं काल मी 7 चक्रासाठी बोलले की त्या कलरचे पर्टिक्युलर सीझनल फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील तर ते घ्या. त्याच्यानंतर त्या कलरचे कपडे घाला. सो या पद्धतीने सुद्धा तुमचा ऑरा क्लीन होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे की मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची. आठवड्यातून 2 वेळा करू शकता. डेली केली तर एकदम बेस्ट, कारण दररोज तुमची निगेटिव्हिटी निघून जाते. मग दररोज त्या केसमध्ये काय करायचं? 1 ते 2 किलो ना रॉक सॉल्ट असतं, खडा मीठ. ते अगदी इझिली किराणा मालाच्या दुकानामध्ये अवेलेबल असतं, सगळीकडे मिळतं. मग 1-2 किलो आणून बॉटलमध्ये भरून ठेवायचंय बाथरूममध्ये आणि दररोज आंघोळ करताना त्यातला तुम्ही 1 मूठ, अर्धा मूठ घेऊ शकता. आता ज्यांची स्किन हायली सेन्सिटिव्ह आहे त्यांच्यासाठी सांगते. काहींना रॅशेस उठतात किंवा आग होते किंवा स्पॉट्स येऊ शकतात, पिंपल येऊ शकतात. मग त्या केसमध्ये अगदी तुम्ही चमचाभर किंवा थोडंसं जरी चिमूटभर घेतलं आणि पाण्यात टाकलं तरीही सेम रिझल्ट मिळतात. काहीही अडचण नाहीये. पण दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या केसमध्ये काय करायचं की 2 बकेट घ्यायचा, 1 हाफ बकेट घ्यायचे, त्याच्यामध्ये खडा मीठ टाकायचं, त्यांनी फर्स्ट आंघोळ करून घ्यायचे. त्याच्यानंतर पुन्हा फ्रेश वॉटर घ्यायचे आणि त्याने आंघोळ करून घ्यायची. ओके, जर कोणाला हायर लेवलची निगेटिव्ह एनर्जी असेल, पैशा संबंधित असू देत, रिलेशनशिपमध्ये कुठले ब्लॉकेजेस असतील, करिअरमध्ये ब्लॉकेजेस, एक्स्ट्रीम लेवलच्या केसमध्ये सांगते हा, अतिशय एक्स्ट्रीम लेवलचे प्रॉब्लेम असतील तर त्या केसमध्ये डोक्यावरून तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ करू शकता. नंतर शॅम्पू, कंडिशनर जे असेल ते क्लीन करून घ्या. किंवा त्या मिठामुळे काय होतं की थोडंसं स्टिकी होतात हेअर्स किंवा स्किन पण स्टिकी होते, त्यामुळे छान फ्रेश वॉटरनी आंघोळ करून घ्या. ओके, तर अशा पद्धतीने तुमचा ऑरा तुम्ही क्लीन करू शकता. त्याच्यानंतर दररोज अन्न पाणी चार्ज करायचंय. ते कसं चार्ज करायचं? विथ अफर्मेशन्स. आपण उद्या शिकणार आहे की अफर्मेशन म्हणजे काय, ते कसे तयार करायचे. दररोज तुमचं अन्न आहे, रोज जे अन्न घेता त्या अन्नाला कसं चार्ज करायचं? रेकीचं हिलिंग द्यायचं. तुमच्या पाण्याला रेकीचं हिलिंग द्यायचं. मग घरातल्या मेंबरसाठी पाणी कसं चार्ज करायचं? तुमची जर सपोज मेडिसिन्स असतील, सॉरी, तुमचे औषधं असतील, कुठला तुम्हाला प्रॉब्लेम असेल, कुठला आजार असेल आणि त्याच्यासाठी औषधं तुमची चालू आहेत का आता, मग दररोज त्या औषधांना आपल्याला रेकीचं हिलिंग द्यायचं आहे, रेकीनी चार्ज करायचे ते औषधं. आणि हळूहळू तुम्ही बघाल की ते औषधं कमी कमी होत जातात. एका पॉइंटला ती औषधं बंद करायला सांगतात डॉक्टर. एवढे मिरॅक्युलस रिझल्ट येतात, एवढी पॉवरफुल ही रेकीची टेक्निक आहे. ओके, त्याचसोबत तुम्हाला जॉबसाठी किंवा करिअरसाठी पाहत असाल, तुम्ही जॉब लवकर मिळत नाहीये, इंटरव्ह्यूसाठी जात असाल तर इंटरव्ह्यूच्या फाईलला सुद्धा तुम्ही रेकीनी चार्ज करू शकता. तुमच्या पैशांनाही रेकीचं हिलिंग तुम्ही देऊ शकता. त्याचबरोबर रिलेशनशिपला सुद्धा रेकीनी तुम्ही चार्ज करू शकता, हिलिंग पास करू शकता. उद्या आपण खूप सारे प्रॅक्टिकल करणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे पैशाचं. नोटांना आपण रेकीचं चार्ज करणार आहे, रेकीचं अफर्मेशन देणार आहे, हिलिंग देणार आहे. सो एखादी दुसरी नोट तुमच्याकडे असू देत. आणि आधीच सांगते, उद्या ज्या नोटांना तुम्ही चार्ज करणार आहे ते ऍटलिस्ट 2 ते 3 महिने खर्च नाही करायच्या. त्यामुळे 1-2 नोट घेतली तरीही चालेल. काही मॅडमनी मध्ये 7-8 हजार एकदम चार्ज केले होते आणि मग म्हणे मॅडम आता काय करू, हे 3 महिने खर्च नाही करायचे. त्यांना रिमेडीज दिली मी नंतर, ती गोष्ट वेगळी आहे. पण असं काही नाही, 20ची नोट ठेवा जवळ, 100ची असेल, 500ची असेल, 10ची असेल, काही प्रॉब्लेम नाही. कारण नोटा जरी वेगळ्या असल्या, फ्रिक्वेन्सी एकच असते, ऊर्जा एकच असते पैशांना. ओके, सो ते करायचंय. त्यामुळे प्रत्येकाने, आणि व्हिडिओ ऑन ठेवा प्लीज.
ऑन असेल, मी असं कंपल्शन करत नाहीये, पण त्याचा फायदा मी सांगितला की एनर्जी कनेक्ट होत असते. आणि दुसरं महत्वाचं की तुमची जर चुकून तुमची जी स्टेप चुकत असेल तर मला प्रॅक्टिकल करताना मी सांगू शकते की मॅडम इथे तुमचं चुकतंय. व्हिडिओ ऑफ असेल तर मला कसं कळणार आहे करेक्ट वेनी करताय की नाही. सो त्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे. ओके ओके. लीना मॅडम काही बोलायचं का? हँड रेज आहे लीना म्हात्रे. येस बोला. हॅलो मॅडम, माझ्या मैत्रिणीने मला ही लिंक पाठवलेली आहे. ओके मॅडम. मी हा ग्रुपमध्ये जॉईन नाहीये. रोज जेव्हा ती मला लिंक देते तेव्हा मी जॉईन होते. ओके ओके मॅडम, मी ग्रुपला ऍड करते. ठीक आहे. ऑफिस चालेल नंबर चालेल. असेल तर फक्त हाय म्हणून कराल का तुम्ही? हाच नंबर आहे. हाच नंबर आहे. येस. हो. किंवा कुठल्या मॅमनी नंबर दिलाय तुम्हाला? जिप्सी वेरुळेकर. ओके. अच्छा, तुम्ही काय करू शकता मॅडम, ऑफिस नंबर घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही मला हाय करा, मी तुम्हाला ग्रुपला ऍड करते. मला ओके. कुठून मिळेल आणि नंबर? आधीचे रेकॉर्डिंग पाहून घ्या. ऑफिस नंबर मी ज्यांनी आजचा ऍड केलं तिसरा दिवस. त्याच्याकडे मी रोज येस, थर्ड म्हणजे डे आहे आज. नाही, मी रोज ऐकते. ठीक आहे, आता नोट करून घ्या मॅडम. आता नोट चालेल. करून घ्या नंबर 960 एक मिनिट. 960 960 707 707 2533. 2533. ओके. या थँक्यू मॅडम. नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ऍड केलं जाईल. ओके, थँक्यू सो मच. सो आता कोणाचे काही प्रश्न आहेत का, शंका आहेत का? आणि उद्या वेळेवरती जॉईन व्हायचंय. उद्या पण आपले खूप सारे प्रॅक्टिकल आहेत, महत्वाचा पार्ट आहे. येस. हॅलो. येस. हा हा जेव्हा बोला. तेव्हा पण व्यक्तीला कॉल करायचा, तेव्हा पण कट करायचं का? त्यातून आपण जे अफर्मेशन देतो म्हणतात. मॅडम आवाज क्लिअर येत नाहीये. लीना मॅम आवाज क्लिअर येत नाहीये प्लीज. एक मिनिट एक मिनिट. आता येतोय मॅम आवाज? हा थांबा येतोय, बोला. सॉरी. हॅलो, येतोय ना आता हा आवाज? जेव्हा हा, आपण कोण घराचा आहे? औरा जेव्हा आपण घराचा औरा क्लीन करतो तेव्हा पण रेकीला कॉल करायचा आहे का? हो, तेव्हाही रेकीला कॉल करायचा मॅडम. आणि प्रोटेक्शन शील्ड त्याच्यानंतर घ्यायचंय. कट घरातली कट निगेटिव्हिटी कट हे पण काढतो ना, सो म्हणायचं. प्रोटेक्शन. हा, निगेटिव्हिटी घरातली काढतोय ना, सो प्रोटेक्शन शील्ड घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कट करून टाकायची एनर्जी. ओके. येस. थँक्यू. येस लीना मॅडम, बोला आता. अनम्यूट करून बोलायचं मॅम. हॅलो. नाही, थँक्यू. झालं माझा ओके प्रश्न विचारला. थँक्यू, पण खूप छान शिकवताय मॅडम. ओके, थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. तर चलो, आजचं रेकॉर्डिंग थांबवते. रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपवरती मिळून जाईल. ओके. आणखी कोणाचे काही प्रश्न असतील तर ग्रुप ओपन केला जाईल, पण फक्त प्रश्न वगैरे शंका असतील तर ते विचारण्यासाठी, जसे गुड मॉर्निंग, गुड नाईट, हाय, हॅलो असे मेसेज करायचे नाहीत, नाहीतर ग्रुपवरून रिमूव्ह केलं जाईल. ओके, त्याच्यामुळे मी ते परमिशन काढून घेतली होती. येस प्राणवी मॅडम, बोला. मेडिटेशन म्हणजे काल ते मूलाधार चक्र आपण बघितलं तेच मेडिटेशन म्हणजे तेच करायचंय ना आपल्याला? म्हणजे सगळ्या चक्रांचं, 7 चक्राचं मॅडम, जे मेडिटेशन 7 शेवटी चक्र. करतो हा ना हा आपण, ते हा हा 7 चक्र, संपूर्ण. बरोबर. हा. हा, मी फक्त आणि मूलाधार एक उदाहरण सांगितलं की तुम्हाला एक्स्ट्रीम हा लेवलचा प्रॉब्लेम आहे का, कुठल्या चक्राशी रिलेटेड आहे, त्याचं फक्त मग जास्त वेळ करा, 10 ते 15 मिनिट करा, त्याच्यावरच फोकस द्या. 7 चक्रा तर कराच, पण पर्टिक्युलर त्या चक्राचा 10 ते 15 मिनिट मेडिटेशन करायचं. ओके. आणि होपोनोपो जी प्रेयर आहे, समजा मी आता रिलेशन साठी जर मी केली आणि नंतर नेक्स्टला मला समजा पैशासाठी जर करायचे, म्हणजे दोन, म्हणजे हे नातेचं झालं आणि समजा पैशाचं झालं, तर मी तसं पण मी करू शकते का एका वेळेला? शकता मॅडम, काही हरकत नाहीये, कुठलीच बंधनं नाहीयेत. फक्त एक काम करा, जेव्हा तुम्ही रिलेशनशिपसाठी होपोनोपोनो करताय एखाद्या व्यक्तीला थर्ड आय वरती आणून, ओके, 108 वेळा झालं किंवा कितीही वेळा करा. मी सजेस्ट करेन स्फटिकची क्लिअर क्वार्ट्सची माळ असते, त्याच्यावर 108 वेळा केला तर बेस्ट रिझल्ट मिळतात, लवकर फास्ट रिझल्ट मिळतात. सो ते झाल्यानंतर थोडासा गॅप ठेवा, कमीत कमी 15 मिनिटांचा गॅप ठेवा आणि त्याच्यानंतर मग पैशांसाठी होपोनोपोनो करा. कारण काय होतंय, जेव्हा तुम्ही रिलेशनशिपसाठी हील करताय, तिथे होपोनोपोनो करताय, त्या व्यक्तीसोबत एनर्जी कनेक्ट झालेली असते किंवा ते व्हायब्रेशन्स निर्माण झालेले असतात. ओके, सो ती एनर्जी स्टेबल व्हायला थोडासा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे पटापट एक झालं की एक टेक्निक, मग लगेच 2 मिनिटं दुसऱ्या मिनिटाला दुसरी टेक्निक, तिसऱ्या मिनिटाला तिसरी, असं नाही करायचं. सो ती बरोबर. एनर्जी हा.
व्हायला थोडासा वेळ द्यायचा, 10-15 मिनिटांचा गॅप ठेवा, नंतर पैशांसाठी करा, काही अडचण नाहीये. ओके चालेल. थँक्यू. ओके, थँक्यू सो मच. चलो, मी मॅडम रेकॉर्डिंग स्टॉप करते. येस.